बाहेरची कामं आवरत बसले आणि गॅसवरती जे दूध ठेवलं होतं बघा, तर ते पूर्ण असं करपून गेलेलं होतं. तर मग म्हटलं चला आता ते स्वच्छ कसं करायचं? तर YouTubeवरती थोडंसं सर्च केलं आणि त्यानुसार मग इथे प्रोसेस जी आहे तर ती करायला घेतली. आता पातेलं जेवढं आपलं करपलेलं आहे तेवढं पाणी यामध्ये मी टाकून घेतलं. त्यानंतर यामध्ये 2 चमचे जी निरमा पावडर असते तर ती टाकली. पाण्याला व्यवस्थित अशी उकळी येऊन दिली आणि त्यानंतर त्यामध्ये पुन्हा 2 चमचे खायचा जो सोडा असतो तो सुद्धा टाकला. आता जसं मी YouTubeवरती पाहिलेलं होतं, तर तशीच सगळी प्रोसेस जी आहे ना, तर ती मी केलेली होती. पण शेवटपर्यंत पातेलं जे आहे ना, तर ते बघा काही माझं निघालेलं नव्हतं. आता यामध्ये माझी काय चूक झाली किंवा माझ्याकडून काय चुकलं, तर ते काही मला समजलंच नाही. पण मी भरपूर असे प्रयत्न केले, पण पातेलं बघा जे आहे तसंच राहिलं. म्हणजे पाणी जे आहे, तर ते काळपट तर निघालेलंच होतं, पण तरीसुद्धा पातेलं जे आहे, ते आहे तसंच राहिलं. मी याला गासणीने, लिक्विडने सगळ्यांनी जे आहेत ना, ते व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. पण शेवटपर्यंत जे पातेलं आहे, ते काही निघालंच नाही. आता तुम्हाला यामध्ये जर काही माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. चला भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.